नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण नीट UG काउन्सिलिंग 2025-26मध्ये स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेसविषयी बघणार आहोत. मग हा राऊंड कधी होणार आहे, तर पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड संपल्यानंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड असणार आहे. मग या राऊंडमध्ये किती सीट असतील, कुठले कॅन्डिडेट या राऊंडसाठी इलिजिबल असतील, कोण इथे ॲप्लाय करू शकतो, हा सगळा भाग आपण बघणार आहोत. बघा, नीट UG 2025-26 सबसिक्वेंट राऊंड. आफ्टर राऊंड 3 सबसिक्वेंट ऑनलाईन कॅप स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड विल बी कंडक्टेड इफ सीट रिमेन्स वॅकंट. मग हा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड कधी होणार आहे? तिसऱ्या राऊंड नंतर होणार आहे. जनरली तिसऱ्या राऊंड नंतर पण सीट बऱ्याचशा व्हॅकंट असतात आणि त्या व्हॅकंट सीट भरण्यासाठी हा राऊंड अरेंज केला जातो. याच्यामध्ये अनेक राऊंड असू शकतात. ऑनलाईन कॅप स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेस. मग ही स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेस काय ते आपण बघणार आहोत. अवेलेबल सीट फॉर ऑनलाईन कॅप स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग याच्यामध्ये कोणत्या सीट्स अवेलेबल असतील तर ते दिलेलं आहे. सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड 3. म्हणजे राऊंड 3 नंतर सीट ज्या अलॉट झाल्या नाहीत त्या सीट आपल्याला स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येणार आहेत. पुढे सीट व्हॅकंट ड्यू टू नॉन जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट अलॉटेड इन राऊंड 3. म्हणजे राऊंड 3मध्ये कॅन्डिडेटना सीट अलॉट झालेली असते, पण ती सीट जर त्याने घेतली नाही तर ती व्हॅकंट राहते. अशा सगळ्या सीट कशामध्ये येतील तर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येतील. पुन्हा बघा, स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड हा तिसऱ्या राऊंड नंतर होणार आहे. जर तिसऱ्या राऊंड नंतर सीट जर बाकी असतील, रिकाम्या असतील, व्हॅकंट असतील तर त्या सीट भरण्यासाठी हा राऊंड अरेंज केला जातो. आणि राऊंड 3मध्ये ज्या सीट अलॉट झालेल्या नाहीत किंवा राऊंड 3मध्ये ज्या सीट अलॉट झालेल्या आहेत आणि त्या कॅन्डिडेटने जॉईन केल्या नाहीत, या सगळ्या सीट कशामध्ये येणार आहेत तर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येणार आहेत. आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी कोणते कॅन्डिडेट एलिजिबल असतील तर दिलेलं आहे. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर अँड फिल ऑनलाईन द प्रेफरन्स फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बीन अलॉटेड अ सीट टिल राऊंड 3. म्हणजे ज्या कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे अगोदरच, पण ज्यांना राऊंड 3पर्यंत कोणतीही सीट अलॉट झालेली नाहीत, असे सगळे कॅन्डिडेट या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल असतील. आता कॅन्डिडेट नॉट इलिजिबल, कोणते कॅन्डिडेट इलिजिबल नसतील या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी? तर कॅन्डिडेट हू हॅव जॉईन सीट in round 1, round 2 and allotted a seat in round 3. म्हणजे ज्या कॅन्डिडेटने राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये सीट जॉईन केलेली आहे आणि राऊंड 3मध्ये ज्याला सीट अलॉट झालेली आहे, असे कोणतेही कॅन्डिडेट स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ॲप्लाय करू शकत नाही. ते या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत. पुढे कॅन्डिडेट हू हॅव जॉईन द सीट इन राऊंड 1, राऊंड 2 and or allotted a seat in round 3 for all India quota seat. आता ज्या कॅन्डिडेटने राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये सीट जॉईन केलेली आहे किंवा त्यांना राऊंड 3मध्ये ऑल इंडिया कोटामधनं जर सीट अलॉट झालेली असेल तर असे सगळे कॅन्डिडेट हे या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल नसतील. यासाठी कोण इलिजिबल असतील तर ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांना 3 राऊंडपर्यंत सीट अलॉट झालेली नाही, असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल असतील. आणि कोणते कॅन्डिडेट इलिजिबल नसतील तर ज्या कॅन्डिडेटना राऊंड 1मध्ये आणि राऊंड 2मध्ये सीट मिळालेली आहे, त्यांनी जॉईन केलेली आहे आणि थर्ड राऊंडमध्ये सीट किंवा थर्ड राऊंडमध्ये सीट अलॉट झालेली आहे, असे कोणतेही कॅन्डिडेट या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल नसतील. पुढे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी महत्त्वाचं काय दिलं आहे? नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर धिस राऊंड. म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सीचा राऊंडसाठी कोणतंही नवीन रजिस्ट्रेशन नसेल. पुढे कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर कॅप ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. राऊंड 3 चॉईसेस विल बी कन्सिडर ॲज नल अँड वॉइड. आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही, परंतु कॅन्डिडेटना फ्रेश चॉईसेस फिल करायचे आहेत फॉर कॅप ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड.
द राऊंड 3 चॉईसेस विल बी कन्सिडर ॲज नल अँड व्हाईट. म्हणजे राऊंड 3मध्ये आपण जे चॉईसेस भरलेले आहेत ते आता नल होतील, ते आता कॅन्सल होतील. म्हणजे या राऊंडसाठी पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करायची आहे. पुढे अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन ऑनलाईन बाय रनिंग सॉफ्टवेअर. म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ज्या सीट अलॉट होणार आहेत त्या ऑनलाईन सांगितल्या जातील. देअर विल बी नो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड फॉर एनी सीट रिमेनिंग व्हॅकंट आफ्टर ऑनलाईन कॅब स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेस. म्हणजे ऑनलाईन कॅब स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेसनंतर कोणत्याही प्रकारची इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड राहणार नाहीत. पुन्हा बघा, स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी महत्त्वाचं काय आहे, कोणत्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन नसणार आहे. परंतु या राऊंडसाठी फ्रेश चॉईसेस भरावे लागतील, कारण मागे जी आपण चॉईसेस भरलेली आहेत ते आता कॅन्सल होणार आहेत. आता ह्या जी सीट ज्या अलॉट होणार आहेत त्या ऑनलाईन आपल्याला कळणार आहेत. आणि या राऊंडनंतर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडनंतर कोणत्याही प्रकारच्या इन्स्टिट्यूट लेवलला कोणत्याही प्रकारचा राऊंड राहणार नाही. पुन्हा बघा, हा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड कधी सुरू होणार आहे, जेव्हा राऊंड 3 संपेल आणि राऊंड 3मध्ये जर सीट अवेलेबल असतील, व्हॅकंट असतील, मग त्या सीट भरण्यासाठी हा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड सुरू होतो. याच्यामध्ये सीट कोणत्या असतील तर राऊंड 3मध्ये ज्या सीट अलॉट झालेल्या नाहीत आणि राऊंड 3मध्ये सीट अलॉट होऊनही ज्याने ॲडमिशन घेतलं नाही किंवा ज्याने जॉईन केलं नाही अशा सीट या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येणार आहेत. मग यासाठी कुठले कॅन्डिडेट एलिजिबल असतील तर ज्या कॅन्डिडेटने फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु राऊंड 3पर्यंत त्यांना कोणतीही सीट अलॉट झालेली नाही, असे सगळे कॅन्डिडेट याच्यामध्ये एलिजिबल असणार आहेत. कोणते कॅन्डिडेट एलिजिबल नसतील, ज्या कॅन्डिडेटना राऊंड 1मध्ये आणि राऊंड 2मध्ये सीट अवेलेबल झालेली आहे, सीट जॉईन केलेली आहे आणि ज्यांना राऊंड 3मध्ये सीट अलॉट झालेली आहे, असे कोणतेही कॅन्डिडेट हा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी एलिजिबल असणार नाहीत. आता या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी कोणत्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. परंतु या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करावी लागेल, कारण राऊंड 3मध्ये जी आपण चॉईस फिलिंग केलेली आहे ती कॅन्सल होणार आहे. आणि म्हणून या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नव्याने करायचं नाही, परंतु चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागेल. याच्यानंतर ज्या सीट अलॉट होणार आहे त्या सगळ्या ऑनलाईन आपल्याला जाहीर केल्या जातील. आणि या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडनंतर इन्स्टिट्यूट लेवलला कोणत्याही प्रकारचा राऊंड होणार नाही. अशी आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडची करणारा प्रोसेस. जर आपल्याला 3rd राऊंडपर्यंत ॲडमिशन मिळालं नसेल तर आपण प्रयत्न करू शकतो. बऱ्याच वेळेला स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला अतिशय कमी मार्कांनासुद्धा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं, कारण 3ऱ्या राऊंडनंतर बऱ्याचशा लोकांनी ॲडमिशन घेतलेली असतात आणि बाकी सगळे कंटाळलेले असतात. आणि म्हणून स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडपर्यंत आपल्याला नीट वाट बघता आली पाहिजे. कमी मार्कांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.